नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये ड्रॉपबॉक्समधील विद्यार्थी इंपोर्ट कसे करायचे हे समजून घेणार आहोत। आपल्या शाळेमध्ये काही विद्यार्थी नव्याने प्रवेश झालेले असतात, त्यामधील काही विद्यार्थी हे त्या शाळेतील शेवटच्या वर्गामध्ये शिकत असतात, तर ते विद्यार्थी त्या शाळेतील ड्रॉपबॉक्समध्ये असतात। तर त्या ड्रॉपबॉक्समधील विद्यार्थ्याला आपल्याला इंपोर्ट करून आपल्या शाळेमध्ये कसा UDIS पोर्टलवरती घ्यायचं आहे ते आता आपण समजून घेऊया। यासाठी सर्वप्रथम आपल्याला UDIS पोर्टलवरील स्टुडंट मॉड्यूलमध्ये लॉग इन करायचे। स्टुडंट मॉड्यूलमध्ये लॉग इन झाल्यानंतर अशा पद्धतीचे आपल्याला स्क्रीन दिसणार आहे, आपल्या शाळेचा डॅशबोर्ड दिसणार आहे। डाव्या बाजूला जो मेनू बार दिसतोय त्यामध्ये आपल्याला काम करायचं आहे बघा। त्यामध्ये बघा स्टुडंट मूव्हमेंट अँड प्रोग्रेशन या नावावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। या ठिकाणी आपण स्क्रीनवर बघू शकतो की स्टुडंट मूव्हमेंट अँड प्रोग्रेशन या नावावरती आपण क्लिक करणार आहोत। या नावावरती क्लिक केल्यानंतर असे वेगवेगळे मेनू आपल्या समोर ओपन होणार आहे। यामधून आपल्याला इंपोर्ट मॉड्यूल यावरती क्लिक करायचं आहे बघा। 2 नंबरचं जे ऑप्शन आहे त्यावरती आपण क्लिक करणार आहोत, इंपोर्ट मॉड्यूल। इंपोर्ट मॉड्यूल यावरती क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीची स्क्रीन दिसणार आहे। यामध्ये आपल्याला 4 ऑप्शन दिसत आहेत। पहिले जे ऑप्शन आहेत ते बघा इंपोर्ट विथिन स्टेट, म्हणजे राज्यातील विद्यार्थी आपल्याला इथून इंपोर्ट करता येऊ शकतो। त्यानंतर इंपोर्ट आउटसाइड स्टेट, म्हणजे राज्याबाहेरील विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेत प्रवेश घेतला असेल तर आपण इथून त्याला इंपोर्ट करू शकतो। त्यानंतर आपल्याला ड्रॉपबॉक्स स्टुडंट लिस्ट, म्हणजे आपल्याला ज्या शाळेतील विद्यार्थ्याला आपल्या शाळेमध्ये घ्यायचे आहे ड्रॉपबॉक्समधील त्या विद्यार्थ्याचा शोध घेण्यासाठी या ऑप्शनचा आपल्याला उपयोग होणार आहे। इंपोर्ट विथिन स्टेट यावरती क्लिक करायचं आहे। आपल्याला त्या विद्यार्थ्याचा पेन नंबर व डेट ऑफ बर्थ हे आपल्याला त्या विद्यार्थ्याला रिक्वेस्ट पाठवण्यासाठी किंवा आपल्या शाळेमध्ये इंपोर्ट करण्यासाठी आवश्यक आहे। तर आपण काय करूया, त्या विद्यार्थ्याचा पेन नंबर व डेट ऑफ बर्थ मिळवण्यासाठी या नावावरती क्लिक करायचं आहे। मी त्या नावावरती क्लिक केलं आहे। त्या नावावरती क्लिक केल्यानंतर त्या विद्यार्थ्याची बघा आधार नंबर आणि जन्मवर्ष आपल्याला इथं प्रविष्ट करायचं आहे आणि ते केल्यानंतर आपल्यासमोर त्या विद्यार्थ्याचा पेन नंबर व डेट ऑफ बर्थ दोन्ही पण आपल्यासमोर असणार आहे। मी त्या विद्यार्थिनीचा पेन नंबर व जन्मतारीख प्राप्त केलेली आहे, त्यावरून आपण आता त्या विद्यार्थिनीला इंपोर्ट करूया। या ठिकाणी स्टुडंट पेन नंबर या बॉक्समध्ये आपल्याला तो पेन नंबर टाईप करायचा आहे। त्यानंतर त्या विद्यार्थिनीची जन्मतारीख आपल्याला पुढील बॉक्समध्ये एंटर करायची आहे। त्यानंतर गो या बटनावरती क्लिक करायचं आहे। गो या बटनावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर त्या विद्यार्थिनीची संपूर्ण माहिती आलेली आहे। आता आपण त्या विद्यार्थिनीला आपल्या शाळेमध्ये प्रवेशित करण्यासाठी आपल्याला पाहिजे असलेली इयत्ता व सेक्शन निवडायचा आहे व आपल्या शाळेमध्ये ज्या दिवशी तिने प्रवेश घेतलेला आहे तो प्रवेश दिनांक आपल्याला येथे एंटर करायचा आहे व इंपोर्ट या बटनावरती क्लिक करायचं आहे। अशा पद्धतीने आपण आपल्या शाळेमध्ये नव्याने प्रवेशित झालेल्या विद्यार्थ्याला इंपोर्ट करू शकतो। व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।